जय हरी विठ्ठल माऊली. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पावर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या भक्तिमय सोहळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी सन्मिता धापटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जन्माला कधी यावं आणि कुठे यावं हे जरी आपल्या हातात नसलं तरी जन्माला आल्यानंतर काय करावं हे नक्कीच आपल्या हातात आहे. संसार करत असताना परमार्थ सुद्धा साधावा, भगवंताचं नामस्मरण करावं. कोणाला खेळायची आवड असते, कोणाला नृत्याचा छंद असतो, कोणाला गाण्याचा छंद असतो. मात्र संत तुकाराम महाराज असं म्हणतात की मला गोविंद गोविंद अशा नामाचा छंद जडला आहे. याचाच अर्थ संसार साधत असताना परमार्थही साधता यायला हवा आणि हा परमार्थ साधणं म्हणजेच नामस्मरण करणं. आपल्यावरती एखाद्या ढगाची सावली आल्यानंतर आपल्याला क्षणभर सुख नक्की मिळतं. मात्र एखादा वाऱ्याचा झोत येतो आणि हे ढग पुढे निघून जातात. त्यावेळेस आपल्याला प्रखर उन्हाचा सामना हा करावाच लागतो. संसाराचं सुद्धा काही अंशी तसंच आहे. या संसारामध्ये आपल्याला सुरुवातीला क्षणभर सुख मिळतं, पण नंतर मात्र आपल्या वाट्याला येतं ते दुःख आणि कष्ट. म्हणूनच हाच जर संसार सुखाचा करायचा असेल तर संसार करत असताना विठ्ठल विठ्ठल या नामाचा जप सुद्धा आपण अखंड करत राहायलाच हवा. पंढरीनाथाचं महात्म्य वर्णन करताना संत नरहरी सोनार म्हणतात की तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, अन्याय करणाऱ्यांना क्षमा करणारा विठू माऊली आहेस. तू दयेचा सागर आहेस, तू अनादी आहेस, तू अनंत सुद्धा आहेस. माऊलींनी विठुरायाचं वर्णन करताना त्याला कानडाऊ विठ्ठलू म्हटलंय, तर संत जनाबाईंनी त्याला लेकूरवाळा असं सुद्धा संबोधलंय. याच लेकूरवाळा विठ्ठलाला नतमस्तक होऊन वळूयात आपल्या आजच्या कीर्तनाकडे. कीर्तन सादर करत आहेत हरिभक्तीपरायण छकुलीताई चापाईतकर. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी सुख झाली ओ साधनी, सुख झाली ओ साधनी. विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा.
सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 परखुमा देवी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेटी पुढे उभा जगजेटी पुढे उभा जगजेटी नाम उच्चारिता कंठे पुढे उभा जगजेठे पुढे उभा जगजेठे पुढे उभा जगजेठे ऐसे धरोनिया ध्यान 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 मने करावे चिंतन मने करावे चिंतन मने करावे चिंतन ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन मने करावे चिंतन मने करावे चिंतन ब्रह्मादिक ध्यान नाही तो या कीर्तनाच्या सोय तो या कीर्तनाच्या सोय तो या कीर्तनाच्या सोय ब्रह्मादिका ज्ञान नये तो हा कीर्तनाच्या सोये तो या कीर्तनाच्या सोये तो या कीर्तनाच्या सोये तुका मने सार घ्यावे मने हरी रूप पावे मने हरी रूप पावे मने हरी रूप पावे मने सार घ्यावे मने हरी रूप पावे मने हरी रूप पावे मने हरी रूप पावे ऐसे धरोनिया ध्यान ऐसे धरोनिया ऐसे धरोनिया ध्यान ऐसे धरोनिया ध्यान ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन मने करावे चिंतन मने करावे चिंतन ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन मने करावे चिंतन मने करावे चिंतन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
दुसरे चरण संतांच्या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. आईचे धरुनिया ध्यान मने करावे चिंतन. ब्रह्मादिक ध्यान नाही तो या कीर्तनाच्या सोयी. आईचे धरुनिया ध्यान मने करावे चिंतन. तुका मने सार घ्यावे, तुका मने सार घ्यावे, मने हरी रूप पाहावे. आईचे धरुनिया ध्यान मने करावे चिंतन. विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रशस्त ग्रामनाम या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, कांचनवाडी भोसलेमळा या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील माझ्या वाटेला आलेली सेवा आता खरं पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून आली असे असणारे हरिभक्तपरायण श्री सूर्यभान पाटील भोसले, त्याचप्रमाणे श्री विलास पाटील भोसले, त्याचप्रमाणे श्री कैलास पाटील भोसले, श्री बद्रीनाथ पाटील भोसले आणि त्याचप्रमाणे श्री सोमनाथ पाटील भोसले यांच्या माध्यमातून आलेली ही कीर्तन सेवा. आणि त्याचप्रमाणे आज आमचा हा सप्ताह सोहळा आहे आणि त्याचप्रमाणे आज त्या निमित्ताने मला इथे येण्याचा योग आला म्हणून मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते. विठाला विठाला प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला भंग जगतवंदनीय संत श्रेष्ठ संत श्रीमंत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग असून नामपर प्रकरणातील आहे. विठाला विठाला या अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात हे पाहणार आहोत. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी. तुकोबाराय म्हणतात भगवंताने आम्हाला सुंदर असा देह दिलाय आणि या देहामध्ये सुंदर एक छान अवयव दिला, त्याचं नाव आहे कंठ. आणि या कंठाच्या द्वारे तुम्ही त्या प्रभूचं नामस्मरण करा. कोणत्या प्रभूचं? माझ्या पंढरीची पांडुरंग परमात्म्याचं जर तुम्ही नामस्मरण घ्याल तर काय होईल? जो जगाचा मालक आहे ना तो साक्षात तुमच्या पुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. पुढे उभा जग जेठी, ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन. तुकोबाराय म्हणतात नामस्मरण तर या कंठापासून घ्यायचंच, दररोज घ्यायचं, पण कसं? न विसरता. ते ध्यानातून जाता कामा नाही, ते ध्यानातून जाता कामा नाही, न विसरता. म्हणजे त्याचं ध्यानपूर्वक करायचंय, लक्षपूर्वक करायचंय. म्हणून म्हणतात ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन. मनातल्या मनात त्या भगवंताचं चिंतन आम्ही बाजारात असताना, दुकानात असताना, भांडे घासताना, कपडे धुताना, अगदी कुठलंही कार्य करताना माझ्या प्रभूचं आम्ही चिंतन मनातल्या मनात करू शकतो. एवढंच नाही तर म्हणतात की ब्रह्मादिक ध्यानानये तो या कीर्तनाच्या सोय. जे साधना करतात नाही का, 50-50, 60-60 वर्ष जे साधना करतात, तपश्चर्या करतात, योग करतात, त्यांना सुद्धा भगवंत लवकर भेट देत नाही. भेट देत नाही असं नाही, भेट देतो पण लवकर भेट देत नाही. पण कलियुगामध्ये असं एक नाम आहे की ज्याने नामन संकीर्तनाने भगवंत तुम्हाला आम्हाला सहजच भेट देत असतो. काय? म्हणून म्हणतात ब्रह्मादिक ध्यानानये तो या कीर्तनाच्या सोयी. कीर्तनाच्या माध्यमातून तो आम्हाला तुम्हाला भेट देत असतो. एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात जन्माला आले आहात ना तर या जीवनाचं सार घेतल्याशिवाय जाऊ नका बरं का.
मग या जीवनाचं सार काय आहे? तर नामस्मरण. महाराज, जीवनात आले आहात तर जीवनाचं सार घेतल्याशिवाय जाऊ नका. कोणतं सार? ते म्हणजे नामस्मरण. आणि ते नामस्मरण तुम्ही जर घ्याल तर काय होईल? तो भगवंत साक्षात तुमच्या हृदयामध्ये प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणे हरी रूप पहावे, त्या भगवंताचं रूप आम्हाला तुम्हाला बघायला भेटेल. म्हणून म्हणतात, ऐसे धरुनिया ध्यान मने करावे चिंतन. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय तर सांगतात की नामस्मरण जपा. मग आता मला सांगा, सगळे संत सांगतात की नामस्मरण करा. नामपर अभंग आहे म्हणजे नामपर आहे म्हणजे नामस्मरण करा सांगतात. आता मला सांगा, असा कोण आहे की सकाळ संध्याकाळ माझ्या प्रभूचं नामस्मरण न चुकता करतो? आहे का कोणी? वर हात करा बरं. करता का? रोज करता. बाकीचे काय करता? मग झोपा घेता काय? नाही ना. भगवंताचं स्मरण या दोघांनाच नाही तर सगळ्यांना संतांनी करायचं सांगितलंय. भगवंताचं स्मरण. पण काय आहे माहितीये का? संत सांगतात एक, आम्ही करतो एक. आमचा नुसता गोंधळ चाललाय, गोंधळ. पहिली गोष्ट, आमच्याजवळ नाम नाही. दुसरी गोष्ट, आम्ही सद्गुरू केलेलं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाम जपण्याचा प्रश्नच येत नाही. प्रथम सद्गुरू करायला पाहिजे, तेव्हा गोष्ट कळेल. परमेश्वर कृपेमध्ये कोणतीच कमतरता नाही. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे आम्हीच त्याच्या कृपेला लायक नाही. परमेश्वर भक्ताची झोळी भरण्यासाठी कायम मातुर आहे, परंतु आमची झोळी फाटकी आहे. आमचाच भांड पालता आहे. दिवस रात्र देवाची आपल्यावर कृपा आहे. त्याच्या प्रेमाच्या वर्षावात तो कोणतीच कसूर ठेवीत नाही, परंतु त्याचं प्रेम व कृपा आम्हाला सांभाळून ठेवता येत नाही. प्रभू कृपेमुळे हा संसार निर्माण झाला. परमेश्वराच्या प्रकाश शक्तीपासून ही विश्व निर्मिती झाली. देवाची प्रार्थना करताना माझ्या हृदयात वास कर. देवाची प्रार्थना म्हणजे देवपूजा करताना महिला मंडळ रोज करता की नाही? मग देवाला काय मागता? काय मागता? काहीच मागत नाही. काय मागता? आज मी सहजच दर्शनाला गेले मंदिरामध्ये, रोजच जात असते, पण आज गेल्यानंतर 2 आजीबाई त्या मंदिरामध्ये बसलेल्या होत्या आणि त्या देवाशी संवाद करत होत्या, म्हणजे देवाशी बोलत होत्या. एक आजीबाई म्हणाली की बाबा, देवा काही झालं तरी चालल, पण ह्या वर्षी मात्र माझ्या मुलाला मुलगा झालाच पाहिजे. अगोदरच 2 मुली आहेत, आता 3रा मुलगा झालाच पाहिजे. झालाच पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे. तेवढ्यात दुसरी म्हणाली, अगं बाई, तुझं तरी बरं आहे बरं का, माझं तर तुझ्यापेक्षा डेंजर आहे, माझं तुझ्यापेक्षा खतरनाक आहे. म्हणे कसं आहे? अगं बाई, देवाला सांगते, देवा हे बघ, यांना माझ्या मुलाचं लग्न झालंच पाहिजे, आणि जर का झालं नाही ना, माझ्या मुलाला नवरी भेटलीच पाहिजे, माझ्या मुलाला मुलगी भेटलीच पाहिजे, आणि जर नाही का भेटली ना तर बघ मग काय. देवाला धमकी देते. पाय मग, बघ मग. म्हणजे देव काय आमचं पाहुणा आहे का? देव पाहुणा पण होईल, पण केव्हा? जेव्हा त्या प्रभूचं नामस्मरण मनातून कराल तेव्हा. देवाला मागा की देवा माझ्या हृदयात. हे बघा, देव कधीच संसारातल्या गोष्टी देत नाही. आम्ही देवाला संसारातल्या गोष्टीच मागतो, बरोबर का? पण देव कधी संसारातल्या गोष्टी देत नाही. देवाला मागायचं असेल तर म्हणा, देवा माझ्या हृदयात विराजमान हो, असे म्हणतो. याचा अर्थ खरं जर आपलं अंतकरण परमेश्वर स्वरूप झालं तर आम्हाला सर्वस्व मिळाल्याचा आनंद होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमेश्वरी प्रकाश असेल तर चमत्कार घडतो. भक्त विनम्र होतो.
या जगाचा श्रेष्ठ धनवान जरी कोणी असला परंतु त्याच्या धनाची श्रीमंती थोडा काळ राहील, पण देवाच्या धनाची श्रीमंती इतकी मोठी आहे की ती अनंत काळ टिकून राहते. असे जरी असले तरी खरे सद्गुरू भेटल्याशिवाय देवाचा आठव ही जीवनाची गुरुकिल्ली साधकाच्या हातात येत नाही. असे जरी असले तरी खरे सद्गुरू भेटेपर्यंत काय करायचे हा प्रश्न उरतोच. त्याला उत्तर हे की येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. अट्टहासाने नित्य नामस्मरण करीत राहणे हा सर्व रोगांवर दुःखांवर रामबाण उपाय. विठ्ठल विठ्ठल. त्यासाठी आम्हाला उठता बसता नामस्मरण करावं लागेल. आणि नामस्मरण केल्याने काय फायदा होतो तर तुमचं आमचं जन्म मरण टळतं. सांगा मग आता, तुम्ही आम्ही जन्माला आलो सुखाने आलो का दुःखाने? बोलत चला. काय? दुःखाने. बाबा म्हणतात की दुःखाने. अगदी सुंदर उत्तर दिलं नाही का? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा किंवा पाप पुण्य करून. जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली. विचार करा, देवाने आम्हाला हा देह दिला बरोबर, मग कशासाठी दिला? हा मुद्दा आहे तर नामस्मरणासाठी दिला. भगवंताने हा देह भजना करता दिलाय, नामस्मरणा करता दिला. पण आम्ही किती जण या देहाचा वापर नामस्मरणासाठी करतो? असं कोण असेल तर वरती हात करा बरं की मी फक्त आणि फक्त नामस्मरणासाठी हा देह वापरतो. असं कोणी आहे का? नाही, असं कोणीच नाही. आम्हाला असं वाटतं हा देह म्हणजे फक्त संसार करण्यासाठी दिलाय. काय? आम्हाला असं वाटतं हा देह म्हणजे संसार करण्यासाठी दिला आणि म्हणूनच आम्ही गर्वात इकडे तिकडे मिरवत असतो, फिरत असतो. काय म्हणतो बघा, मी आहे म्हणून आमच्या घरचे लोक आहेत, मी आहे म्हणून आमची बायको आहे, नाही तर तिला काय आला असतो म्हणजे मी आहे म्हणून. कोणामुळे? मी आहे म्हणून आमचा बंगला आहे, मी आहे म्हणून आमची पोरं बाळ आहेत, मी आहे म्हणून आमचं सोनं नाणं आहे, सगळे मी आहे म्हणून आहे, तू आहे म्हणून आहे. पण तुझं काय खरंय? तू पण एक दिवस जाणार आहे की नाही? जाणार आहे का नाही? मी आहे म्हणून विचार करतो, पण या देहाचा भरवसा आहे का? नाही. या देहाचा अभिमान आम्ही संसारासाठी बाळगतो, पण या देहाचा अभिमान आम्ही भजना करताच बाळगावा. विठ्ठल विठ्ठल. आम्ही सारखं सारखं म्हणतो मी आहे मी आहे मी आहे, पण महाराज देवाने सुद्धा आम्हाला देह दिलाय आणि हा त्याचा देह आहे, आमचा नाही. विचार करा, आम्ही विचार करतो की मी आहे म्हणून, पण महाराज हा देह सुद्धा भगवंताचा. इथं आमचं काहीच नाही. आम्ही म्हणतो माझा बंगला आहे, माझी मुलं आहे, माझी गाडी आहे, माझी बायको आहे. अरे तू सुद्धा तुझा नाही का? हे देह सुद्धा तुझा नाही. मग या देहाचा तरी गर्व का करायचा? बाकीचा तर श्रीमंती बाजूलाच राहिली. या देहाचा सुद्धा गर्व करू नका, श्रीमंती बाजूलाच आहे. आम्ही तर या देहालाच चिटकून आहोत. आम्हाला असं वाटतं मी आहे म्हणून सगळं आहे, नाही का? एकदा काय झालं, पाल असती ना आपली पाल, भिंतीवर बसलेली पाल. एकदा एक भिंतीवर बसलेली पाल असते आणि एक छताला उलटी चिटकलेली असते, हमेशा उलटी चिटकलेली असते. भिंतीवरची पाल म्हणते छतावरच्या पालीला, का गं बाई तू जेव्हा बघाव तेव्हा छताला उलटीच चिटकलेली असते, काय भानगड आहे? तेवढ्यात छतावरची पाल म्हणते, अगं वेडे तुला समजत नाही, मी हे छत उचलून धरले म्हणून ते 10 माणसं जिवंत आहेत खालचे. काय? मी हे छत उचलून धरले म्हणून ते 10 माणसं जिवंत आहेत, बरोबर का? आता त्या पालीन ते छत उचलले का? बोलत चला. झोपले काय? बोलत चला. काय? त्या पालीन ते छत उचलून धरले का? नाही. पण तिला भ्रम आहे की मी हे छत उचलून धरलं. तसं आमचं आहे. आम्हाला असं वाटतं मी आहे म्हणून हे सगळं आहे. काय? मी आहे म्हणून हे सगळे. मग तुमचा तरी भरवसा आहे का? क्षणभंगूर नाही भरवसा. इथे काही काळाचा सुद्धा भरवसा नाही. आज होता आणि उद्या गेला. आपण म्हणतो ना, काय चांगला होता आमचा राम भाऊ, लय चांगला, मनाने लय प्रेमळ, खूपच सुंदर. पण काय करावं, काल होता ना आज गेला.
काय? काल होता आणि आज गेला, महाराज सगळं जाणार आहे. देह एकाळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? या ठिकाणी आमचं काय आहे? काहीच नाही. एकटे आलो होतो आणि एकटेच जाणार आहोत बरं का. नाहीतर आम्ही उगाच मुळमुळ करत बसतो नाही का, माझे हे माझे ते, माझे हे माझे ते. काय हो तुमचे? नाही कुणाचे कोणी इथं, कोणी कोणाचं नाही. लय म्हणू नका, माझा मुलगा माझा आहे, माझी बायको माझी आहे, माझी मुलगी माझी आहे, हे सगळं बोलत बसू नका. कारण काय माहिती का, उदाहरण सांगते. रेल्वेचा डबा आला प्लॅटफॉर्मवरती, रेल्वेचा डबा म्हणजे आपला साखराचा शेंगदाण्याचा डबा नाही बरं, नाही तर पण तो डबा नाही, रेल्वेचा डबा. प्लॅटफॉर्मवरती रेल्वेचा डबा आला, त्या डब्यामध्ये एक प्रवासी चढला. आता ती गाडी सुरू झाली, त्या प्रवासाचा प्रवास सुरू झाला, गाडी पुढे निघाली, परत एक स्टेशन आलं, परत गाडी थांबली, परत एक प्रवासी त्या गाडीमध्ये चढला. त्याचं नाव काय होतं? बायको. बरं का, बायको नाव होतं त्या प्रवासाचं. परत गाडी समोर निघाली, परत एक स्टेशन आलं, परत गाडी थांबली, आता परत एक प्रवासी त्या गाडीमध्ये चढला. त्या प्रवासाचं नाव, झोपल्या काय? जागे आहात ना? काय घ्या, आताच तर बायको झाली, आता पुन्हा नवरा का? हा काय म्हणले मी? परत एक प्रवासी चढला, त्याचं नाव काय होतं? मुलगा. आता या तिघांचा प्रवास सुरू झाला नाही का, वडील, आई आणि मुलगा, या तिघांचा प्रवास सुरू झाला. गाडी पुढे निघाली, परत एक स्टेशन आलं, परत गाडी थांबली, परत एक प्रवासी त्या गाडीमध्ये चढला. त्या प्रवासाचं नाव, मुलगी एवढ्या लांब नाही जायचं आपल्याला, जरा जवळच घेऊ. काय जवळ घेऊ, जरा पसारा होईल नाही का. मुलगी न चढता त्याच्या सुनबाई चढली. कोण चढली? सुनबाई. आता या चौघांचा प्रवास सुरू झाला, गाडी पुढे निघाली, परत एक स्टेशन आलं, गाडी थांबली, परत एक प्रवासी त्या गाडीमध्ये चढला. त्या प्रवासाचं नाव, हा हे कसं कळतं आपल्याला? नातू. हा, परमार्थ करा, नामस्मरण करा, याच्यातलं काही विचारलं तर असं होतंय नाही का. हा, आणि हे विचारलं, या संसारातल्या गोष्टीत आम्हाला रस आहे, आनंद आहे नाही का, म्हणून लगेच आम्हाला उत्तर आलं काय? नातू. कोण चढला? नातू चढला. आता या 5 जणांचा प्रवास सुरू झाला, परत एक स्टेशन आलं, गाडी थांबली, आता एक प्रवासी चढला नाही, तर जो पहिला चढला होता तो खाली उतरला. त्याचं नाव काय? नाव नवरा. जो चढला होता आधी तो नवरा, तो खाली उतरला, पण खाली उतरताना आपल्या बायकोला म्हणलं, ए चल की माझ्या सोबत. ते म्हणले, तुमचं स्टेशन आलं, तुम्हीच जा, माझं स्टेशन अजून पुढे. मुलाला म्हणलं, ए बाबा तू तरी चल माझ्या सोबत, तू तरी चल. ते म्हणले, बाबा येडे बिडे झाले काय? आमचं स्टेशन अजून पुढे, आमचं स्टेशन इथं नाही, तुमचं स्टेशन आलं, तुम्हीच उतरा. काय? नातू सुनाला पण म्हणले, पण ते म्हणले, बाबा तुमचं स्टेशन आलं, तुम्ही उतरा. म्हणजे काय? शेवटी एकट्यालाच उतरावं लागलं. कोणी आलं का सोबत? नाही. तुम्ही म्हणाले, अरे चला सोबत, तर ते काय म्हणले, येडे बिडे झाले काय? म्हणजे तुम्हाला ते येड्यात काढतात नाही का, तुम्हाला येडं ठरवतात, बरोबर का. तसं महाराज या जीवनामध्ये वेडं होण्यापेक्षा नाही का, संसारामध्ये वेडं होण्यापेक्षा आम्हाला वाटतं आमच्यासोबत सगळे आहेत, पण कबीर महाराज सांगतात, मित्रबंधू जलपार तक, बीबी रहेगी मकान तक, बेटा एक अग्निदान तक, घर परिवार सब स्मशान तक, उससे आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना अकेला जाइए 2 दिन का मेला रे. महाराज यापुढे तुमचा प्रवास भजनासोबत आहे, आणि भजनाच्या व्यतिरिक्त जात असाल तर अगदी यात्रेत फिरून आलो आपण, यात्रेत जातो ना आपण, यात्रेत जाता की नाही? काय अर्थ यात्रेत जाण्याचा? काय फायदा आहे का? काहीच नाही. तसं जीवनात आलो, जीवनाची यात्रा फिरलो आणि परत वापस चालो, म्हणजे आमचं जीवन सफल झालं? झोपले काय? सफल झालं नाही. महाराज सफल करून घ्यायचं असेल तर भजन करावं लागेल, आणि म्हणूनच भगवंताने हा देह दिलाय. कारण काय माहिती का, सगळ्या जन्माच्या शेवटी भगवंताने आम्हाला हा देह दिलाय. माऊली म्हणतात ना, सर्व जन्माच्या शेवटी
मनुष्य देह पावे पाटी, या परी उत्तम कीर्ती म्या रचिली नाही. काय अर्जुना, सगळ्यात शेवटी हा भगवंताचा देह, भगवंताने आम्हाला हा देह दिलाय, मनुष्य देह दिलाय, आणि याच मनुष्य देहात भगवंताला प्राप्त करता येते. येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपणा ते उद्धरावे, येथेचीच जोडावे नरक यातनेसी बहुत हिंडता येऊनी. इथंच भगवंताला भेटता येतं, इथंच जीवनाचा उद्धार होतो. एवढंच नव्हे, जर जीवनाचा उद्धार केला नाही तर इथंच नरकात सुद्धा जावं लागतं बरं का. याच देहामध्ये भगवंताला आपलंसं करता येतं, आणि या जन्मात ते ज्ञान आम्हाला देवाने दिलंय. कारण पशु काय पाप पुण्य जाणेती, त्यांना ज्ञान नाही ना हे सगळं. हे ज्ञान फक्त मनुष्य देहातच आहे. म्हणून म्हणतात ना, नर देहाचे नि ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला. नारायणाने आम्हाला नराचा नारायण होण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. तो अधिकार आम्ही जर गमावला ना तर आमचं जीवन वाया गेलं. विठाल विठाल. आम्ही नामस्मरण तर करतच नाही. का करत नाही? कारण आम्हाला वेळच नाही आणि आम्हाला त्याच्यात रस सुद्धा नाही. काय? आम्हाला त्याच्यात रस सुद्धा नाही. आम्हाला इतर गोष्टीचा फार गर्व आहे. आम्ही म्हणतो हे माझं, ते माझं, ते माझं, माझे माझे म्हणून गुंतले हाव भरी, वाया या संसारी मृगजळा. या संसारामध्ये आम्ही मृगजळासारखे आहोत. मृगजळ म्हणजे काय? जे रस्त्यावर दिसतं ना आपल्याला, उन्हाळ्यात दिसतं की पाण्यासारखं दिसतं, जवळ आलं की ते मिटतं, लांबून मात्र ते दिसत जातं, पण जवळ आल्यावर दिसतं का? नाही दिसत. झोपले काय? जागे आत ना महिला मंडळ, कस काय दिसतं का? नाही दिसत. जवळ आल्यावर ते दूर जातं, पण लांबून मात्र दिसतं, जवळ आल्यावर दिसत नाही. तसा संसार आहे. जवळ गेला सुख जर संसारात शोधत असाल तर सुख मात्र कधीच भेटणार नाही. सुख बांधवडी सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हव भरी होऊ नका. या संसारामध्ये उगाचच हावरटपणा करू नका. आम्ही करतो की नाही हावरटपणा? करतो की नाही? आज भेटलं तर आम्हाला वाटतं उद्या पण भेटावं. काय झोपले काय? जाग्यात ना पैसा धन आसक्ती वाढते आमची जास्तीत जास्त. आज एवढं भेटलं तर उद्या वाटतं याच्यापेक्षा जास्त मिळावं. वाटतं की नाही? झोपल्या काय? वाटतं ना? मग बोलत चला. हे बघा, तुम्ही जर माझ्या प्रश्नांची उत्तर दिली नाहीत ना, मग मला काही कीर्तन करता येत नाही. तुम्ही घ्या झोपा, मी पाहते तुमच्याकडे. चालेल का? नाही ना? मग बोलत चला. मी काय बोलते हे बघा, तुम्ही जर माझ्या प्रश्नांची उत्तर दिली तर मलाही कळतं की माझं कीर्तन तुमच्या लक्षात येतं, नाही का? तुम्ही असं बसता जसं काय हलत नाही डुलत नाही, गेले का काय ते सुद्धा कळत नाही, नाही का? हा, त्याच्यामुळे हसत चला, बोलत चला. काही लोक असे असतात बसलेले, काही मृदंगाचार्य, काही वाजवणारे. बरेच ठिकाणी असं पाहिलं बरं का महाराज. ते आपण गेले ना ते त्यांच्याच गर्वात राहतात. पाच सुद्धा नाही माणसाकडं, पाच सुद्धा नाही. बरं त्यातले ते इतके काळे डक असतात ना, ते हसतही नाही का? तुमचं नाही बरं महाराज, तुम्ही गोरे पाने. हो, ह्या महाराजाचं नाही सांगत. हा, ते इतके काळे डक असतात की ते साधं हसत सुद्धा नाही. कमीत कमी हसले तर दात चमकतील ना. हो, त्यातल्या त्यात हसतही नाही, हसले तर थोडेफार दात चमकतील. बरं तेही जाऊ द्या, पण गर्व एवढा असंच करतात. पण आमच्या महाराजाचा स्वभाव प्रेमळ आहे बरं का. आज नाही, आमची बऱ्याच दिवसापासून भेट आहे. विठाल विठाल. आमची आसक्ती वाढत जाते, हावरटपणा वाढतच जातो. आज भेटलं उद्याही त्याच्यापेक्षा जास्त भेटावं अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. पण महाराज हे काही खरं नाही. हे सगळं आज ना उद्या जाणार आहे. म्हणून महाराज आमच्या सोबत काय येणार आहे ते फक्त म्हणजे नामस्मरण. ते नामस्मरण घ्या. कारण आम्ही फार गर्व बाळगतो, आम्ही अनेक गर्व बाळगतो. पण गर्व न बाळगता या संसारामध्ये समाधान शोधा. कारण समाधान संसारामध्ये प्राप्त होणार नाही. काय? या जीवात संसारामध्ये समाधान कधीच प्राप्त होणार नाही. कारण काय माहितीये का, रावण सुद्धा या संसारामध्ये समाधानी नव्हता. त्याच्याकडे कशाची कमी होती हो?
सगळं होतं त्याच्याकडे, सगळं सोन्याची लंका होती, तरी सुद्धा तो समाधानी नव्हता. एकदा आम्ही शाळेत असताना 7वीत आम्हाला आमच्या गुरुजींनी एक प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, सांगा मुलांनो, रावणाकडे एवढी श्रीमंती होती, इतकी श्रीमंती होती की तो रोज एक सोन्याचा मुकुट वापरत होता, रोज एक सोन्याचा मुकुट वापरत होता. मग वर्षाचे किती मुकुट झाले? आम्ही म्हणलो 365, 360. आम्ही असं, काही मुलांनी असं उत्तर दिलं, काही मुलांनी तसं दिलं 365 वगैरे. आमचे गुरुजी हसले आणि म्हणाले, मुलांनो याचा वापर करा. याचा म्हणजे झोपले काय? हा, याचा वापर करा. म्हणजे कशाचा? डोक्याचा वापर करा. आता मला सांगा, रावणाला किती डोके होती? आम्ही म्हणालो 10. जसं बाबांनी सांगितलं तसंच आम्ही म्हणालो 10. मग 10 डोक्यामध्ये रोज मुकुट घालत होता, वेगवेगळे मुकुट घालायचा. मग वर्षाचे किती मुकुट झाले? झोपले काय? हा, म्हणजे किती? बेरीज करा. 3650 मुकुट झाले. किती? वर्षाचे 3650 मुकुट झाले. मग एवढा मोठा तो माणूस, एवढी त्याच्याजवळ ती धनसंपत्ती होती, तरी सुद्धा तो समाधानी नाही. 80,000 बायका होत्या, तरी सुद्धा समाधानी नव्हता. आणि समाधानी जर असता तर माता भगवती सीता मातेची त्यांनी अपेक्षाच केली नसती, नाही का? विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज, या संसारामध्ये सुख प्राप्त होत नाही, सुख मानायचे असते. आज मी येते का बाबाला जय हरी केला, कीर्तनाला येत असताना मी म्हणलं, बाबा जय हरी कस काय? ते म्हणले, हा, नसल्यापेक्षा बरंच आहे. म्हणजे काय? नसल्यापेक्षा बरं आहे म्हणजे तुम्ही समाधानी. पण काय करावं आता? हाय तसं राहावं लागतंय, नाही का? नसल्यापेक्षा बरं आहे असं म्हणायची काय वेळ आली? कारण आम्ही नामस्मरण करत नाही. जर नामस्मरण केलं ना, नामस्मरण करता करता जर समाधान बाळगलं तर मग काय हरकतच नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता. काय झोपले काय? तेने सदा चित्ता समाधान प्राप्त होतं. कशाने? नामस्मरणाने. म्हणून महाराज नामस्मरण करा. कारण तुकोबरायाच्या जीवनात सुद्धा एवढं नामस्मरण होतं, तरी सुद्धा देवाचे आभार व्यक्त करतात की देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. देवा अशी कर्कशा बायको भेटली पण बरं झालं. काय? आम्ही तो म्हणतो काय बायको भेटली बा, जरा चांगली नाही, आमच्या असं वाटतं हिट आलाय, आता असं वाटतं जीव देऊन टाका. झोपले काय? वाटतं का नाही? आपण काही तर लोक याच्यात आत्महत्या सुद्धा करतात की चांगलं नाही म्हणून जोडीदार. काय म्हणतात की काय करावं, इतकं डोक्याला ताण आहे, इतका हेडेक आहे, काय सांगावं, इतका ताण आहे, इतकं टेन्शन आहे, याच्यापेक्षा नाही राहिलेलं बरं. बरोबर का? पण आमच्या तुकोबरायांचा विचार पहा किती मोठा. अरे आम्ही आजकालच्या काळात सहजच आत्महत्या करतो न विचार करता. बरोबर? सहजच आत्महत्या करतो. पण आमचे तुकोबराय एवढा मोठा विचार की देवाचे अभंग, देवाचे आभार मानतात. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल